मान्य सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी अजिंठा जिल्ह्यावरून महत्त्वाच्या विषयावरती प्रशासनानं बऱ्याच दिवसापासून ग्रामसभा घेण्यासाठी सूचित केलं होतं। त्याप्रमाणे आपण अजेंडा काढून आज या ग्रामसभेला विशेष उपस्थिती कुलकर्णी सर हे एका महत्त्वाच्या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपल्याला माहिती पण देणार आहेत। म्हणून आज या ग्रामसभेच्या निमित्तानं आपले ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले कुलकर्णी सर विशेष अतिथी म्हणून मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या गावचे सरपंच उपसरपंच यांना विनंती करतो की त्यांनी कुलकर्णी सरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। एक इतरत्र पडलं जातं ते गावाचे जनावर असतील व त्यांच्या चाऱ्यामध्ये येऊन अनेक प्लास्टिकमुळं जनावरांना रोग होतात आणि अशा प्लास्टिकचं विघटन करण्यासाठी जिल्हा परिषदेनं एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण मागच्या हप्त्यामध्ये जवळजवळ 25 किलो प्लास्टिक जमा करून आपल्या इथं ठेवलेलं आहे आणि ते प्लास्टिक संकलन करून त्याच्यावरती कचरा प्रक्रिया खत करून त्याचं खत तयार करण्याचं कामासाठी आपण ते प्लास्टिक हे जमा करायचे। तर आता जो आपला त्याच विषयाच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये घंटागाडी फिरत असते तर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की ओला कचरा आणि सुका कचरा प्लास्टिक इतरत्र एकत्र टाकू नका। ते प्लास्टिक वेगळ्या पद्धतीनं संकलन करून जेणेकरून ते आम्हाला जिल्हा परिषदेला पाठवणे सोपं होईल। 215 महिला अशा आहेत की ज्या महिला एकल आणि त्याच्यामध्ये 50 वर्षाच्या आतमधल्या कमी आहेत पण 50 वर्षाच्या तुमच्या महिलांची संख्या मोठी आहे, जास्त आहे आणि म्हणून या महिलांचे प्रश्न सोडवावे म्हणून आम्ही अकोला तालुक्यामध्ये काम करतो। आपल्या गावाची नीता शिंदे आहे तर या नीता शिंदे या आम्ही त्याची कार्यकारिणी केलेली आहे आणि त्या कार्यकारिणीमध्ये आम्ही वेगवेगळ्या महिलांना प्रत्येक गावची एक प्रतिनिधी घेतलेली आहे। तर ब्राह्मणवाडा गाव आणि हा जो परिसर आहे याचं प्रतिनिधित्व नीता शिंदे करते। कौतुकाची गोष्ट आहे आणि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की इतर महिलांना मी तिचं उदाहरण कायम देतो की ज्या पद्धतीने उभी राहिली किंवा आता अश्विनी आहे हा तर अश्विनीला आम्ही आता आमच्या एकल महिला समितीच्या वतीने परवाची गिरणी दिली, दळण करण्यासाठी गिरणी दिली तिने त्या आजूबाजूच्या महिला एकत्र करून त्या गिरणीमधून तिने स्वतःचं कुटुंब सावरावं यासाठी मदत केली। तर असे छोटे छोटे जे व्यवसाय त्या महिलांनी आता उभे केले पाहिजेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आणि म्हणून पण त्यासाठी महिलांनी आधी तयारी दाखवली की मला हा व्यवसाय करायचा आहे, मला हा व्यवसाय करावासा वाटतो आणि सुदैवानं महिलांचे व्यवसाय सुरू करणं पण सोपी गोष्ट आहे। आता तिथं दुकान हे समजा खूप मोठं आहे पण समजा गिरणी आहे किंवा मसाल्याचे पदार्थ समजा तुम्हाला तयार करायचे असे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत ते आपण तुम्हाला करायला नक्की मदत करू। समजा आज पुणे जिल्हा इथं तुम्हाला आयोजन केलेलं आहे त्या विशेष ग्रामसभेसाठी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी दारूबंदीमध्ये विशेष असं काम केलेलं आहे या ठिकाणी चेरमजी कुलकर्णी साहेब आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत। प्रमुख विषयावर ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारच आहे। तत्पूर्वी आपण जे साहेबांनी आपले जे विषय ग्रामसभेचे विषय असतात त्या विषयांकडे आपण प्रथम काही महिला भगिनी येतात म्हणून आपण त्या विषयांचं या ठिकाणी विषय आपण घेतलेले आहे। त्यामध्ये आपलं शॉपिंग सेंटरचं बांधकाम एक लवकरच 10 ते 15 ते 20 दिवसात या ठिकाणी आपण आपलं संपूर्ण आपले जी कार्यवाही आहे जे नियमितपणे शासनाकडून परवानग्या वगैरे आहेत आपलं सर्व झालेलं आहे
एक 15 ते 20 दिवसात आपण ते काम चालू करणार आहोत आणि त्या अनुषंगाने 1-2 किरकोळ अतिक्रमण त्या ठिकाणी राहिलेली आहेत. मी आपल्या ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांना सर्वांना विनंती करतो की येत्या 8 दिवसामध्ये आपली अतिक्रमणं काढून घेऊन ग्रामपंचायतला आपल्या विकासाच्या कामामध्ये सहकार्य करायचं आहे. शॉपिंग सेंटरचं काम लवकरच आपण एक 6 ते 8 महिन्यातच पूर्णत्वाकडे नेऊन ते गाळे ज्यांनी या गाळ्यांच्या लिलावात भाग घेऊन गाळे घेतलेले आहेत लवकरच त्यांना आपण ते गाळे सुपूर्द करू. त्यानंतर घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कायम करण्याबाबतचा विषय आहे. आपण सर्वांनी आपल्या गावचा जर विकास करायचा असेल, आपल्या स्वायत्त संस्था आहे म्हणून आपल्याच निधीतून आपला विकास करायचा असतो आणि आपला विकास करायचा असेल तर आपले कर असतील, मग ते घरपट्टी कर असतील, इतर कर असतील, दुकान गाळे भाडे असतील, सर्वच्या सर्व पद्धत म्हणजे कर असतील ते ग्रामपंचायतला मी आपल्याला विनंती करतो की ग्रामपंचायतने कार्यवाही करण्यापेक्षा माणसं आपलीच असतात. कारण घरपट्टीचा विशेष बाब येत नाही, परंतु जे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आपले गाळे आहेत मला सांगायला थोडासा खेद वाटतो की त्यांचं जेवढं डिपॉझिट आहे तेवढी थकबाकी झाली आहे आणि इतक्या अशा पद्धतीची थकबाकी होत असेल तर विनाकारण आम्ही आता ही शेवटची विनंती ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांना करत आहोत. साहेब लिहून घ्या, कारण ही प्रामुख्याने बाब आहे. जर 1 महिन्याच्या आत जर ती वसूल आम्हाला प्राप्त झाली नाही तर ती गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही ग्रामपंचायत 1 ते 2 महिन्याच्या आत त्यांच्याकडे करणार आहे. ज्या वेळेस गाळे त्यांना नोटीस जाईल त्यानंतर बाकी जमा करून घेतले जाणार नाही. कारण विशेष करून आमच्या गावच्या असं लक्षात येतंय ग्रामपंचायतच्या वापरता भाड्याने देखील दिलेले आहेत. ग्रामपंचायतचं नाममात्र भाडं आहे, परंतु नाममात्र भाडं न देता तुम्ही भाडे वसुली करून देखील ग्रामपंचायतचा कर भरत नाही आणि म्हणून तुमच्याकडून गाळे वसुली का केली जाऊ नये अशा प्रकारची वसुलीची नोटीस आणि तशी कार्यवाही आपण या ठिकाणी करणार आहे असं मी ग्रामसभेच्या माध्यमातून सांगतो. आणि घरपट्टीबाबत तर काही आता जे निकष असतील शासनाचे त्या निकषांप्रमाणे आपण सर्वांनी बंद करायचे आहे. आणि पाणीपट्टीच्या बाबतीत एक विशेष आज साहेब आपल्याला एक विशेष निर्णय घ्यायचा आहे. आपण पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये आपला जो बोर आहे जवळचा त्या आपण एक ग्रामपंचायतने पाणी पुरवठ्याच्या बाबतीत एक आराखडा तयार केलेला आहे आणि त्या आराखड्याचं विशेष म्हणजे नियोजन असं आहे की जोपर्यंत ब्राह्मणवाड्याच्या गावठाणामध्ये पाणी उपलब्ध असतं तोपर्यंत आपलं पाणी आपण पूर्णपणे उपयोगात आणून एक 6 ते 8 महिने जर ब्राह्मणवाड्याच्या गावातलं आपल्या गावठाणामधलं किंवा आपल्या परिसरातलं पाणी आपण जर उपलब्ध केलं तर आपला येणारा जो खर्च आहे व्यवस्थापन खर्च त्यामध्ये मोठी बचत होणार आहे. आणि त्या प्रामुख्याने त्याचं नियोजन करून आपण एक आपला जो गावातीलच बोर आहे त्यात आपण 25 HP ची मोटर टाकून एक पूर्णपणे त्या माध्यमातून आपल्याला जवळजवळ ती एक मोटर चालू केली तर आपलं बेलापूरची एक लाईन आपल्याला कमीत कमी जोपर्यंत गावात पाणी आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत गावातूनच पाणी मिळेल ते आपल्याला बेलापूरची एक लाईन बंद करता येईल. आणि दुसरं प्रयोजन वित्त आयोगातून आपण केलेलं आहे की आनंदरा विहिरीचं खोलीकरणाचं आपलं टीएस झालेलं आहे. पाणी आगाव वितरण काम थांबलेलं आहे कारण मे मध्येच पाऊस चालू झाल्यामध्ये आपल्याला थोडंसं काम थांबलेलं आहे, परंतु दिवाळीच्या नंतर ते काम चालू होईल. आणि त्या विहिरीचं आपण खोलीकरण घेतलेलं आहे. नवीन प्रयोजन म्हणून आपण त्या परिसरात बोरवेल घेणार आहे आणि ते पाणी सुद्धा पूर्वी जे आपल्या लाईन बंद झालेले आहेत ते पाणी सुद्धा चालू करून आपण गावठाणात घेणार आहे. आणि म्हणून एकंदरीत तेही पाणी आपल्याला 7 ते 8 महिने मिळणार आहे. आणि ते पाणी आपल्याला 7 ते 8 महिने मिळाल्यानंतर आपल्या गावाच्या व्यवस्थापनामध्ये पाण्याच्या खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होणार आहे. आणि तिथपासून तर 6 इंची लाईन साहेब बरोबर ना, 6 इंच लाईनचं काम आपण या ठिकाणी टाकीपर्यंत घेतलेलं आहे. म्हणून ते काम सुद्धा येत्या दिवाळीच्या आसपास पूर्णत्वात जाणार आहे. आणि म्हणून आमच्या ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी या बाबीवर विचार केलेला आहे. आणि विचार केल्याअंती आपण एक 6 ते 8 महिने गावातलंच पाणी उपलब्ध झाल्यामुळं आपण असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आजच्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये आम्ही तो निर्णय जाहीर करतो की जी 2400 रुपये पट्टी होती ती 2400 रुपयाची पट्टी ही 1800 रुपये ह्या सर्वसाधारण म्हणजे 25 ते 26 सालामध्ये ही पट्टी आपणाला
बाकीचा खर्च कमी झाल्यामुळे आपण कमी करत आहोत. म्हणजे 2400चे पट्टे 1800 होणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जर ज्याची थकबाकी नसेल, ज्याची संपूर्ण थकबाकी नसेल, रेग्युलर जो वसूल देईल त्याला पाणीपट्टीमध्ये 25% पाणीपट्टीमध्ये 25% आम्ही सूट देणार आहोत. मग जर 25% 1800 मध्ये जर सूट मिळाली तर त्यात सुद्धा 25% कमी होणार आहे. अशा प्रकारची सवलत यानंतर आपल्याला या वार्षिक सालामध्ये आपल्याला ह्या सालापासून मिळणार आहे. आणि पाणीपट्टीची थकबाकी या पूर्वीची आपण जर पाहिलं गेलं तर आता काही ह्या सालात आलेलं नाही. चालू वसूल आमच्याकडे 5 वर्षाचा चांगला आहे, आम्ही 90% पर्यंत वसूल नेलेला आहे. परंतु पूर्वीच्या काळचा जर विचार केला, म्हणजे अगोदरच्या 5 वर्षाच्या पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर त्या वसुल्यांच्या जर एकत्रित बेरजा केल्या तर पाणीपट्टीमध्ये सांगायला हरकत नाही. आम्ही वाडीवाईज आमच्याकडं थकबाक्या किती आमच्याकडे सगळे काढलेले, परंतु आम्ही ते काही इथं देणार नाही. आम्हाला कोणाचाही मान अपमान करायचा नाही. परंतु जर तो पैसा आपल्याकडे जर उपलब्ध झाला, जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गावाच्या विकास कामामध्ये त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून अजून एक निर्णय घेतलेला आहे, एक रकमी जर जुनी वसुली दिली तर त्या एक रकमी वसुलीमध्ये देखील पाणीपट्टीची, घरपट्टीची नाही, पाणीपट्टीच्या एक रकमी वसुलीमध्ये देखील 25% सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ती थकबाकी किमान 40 लाखाच्या बाहेर गेलेली आहे. जुनी वसुली लोक काय करतात, तगादा लावल्यावर चालू बाकी आणून भरतात. परंतु एक लोकांना देखील त्या गोष्टीची जाण असली पाहिजे की पाणी पुरवठा आपल्याला पिण्याच्या पाण्याबद्दल ऍडजस्टमेंट नाही. आपण ज्यावेळी 2400 पट्टी केली ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपल्याला 4 ते 5 कोटीचं लाईट बिल आपल्याला एमईसीबीने दिलेलं होतं. आपल्याला पर्याय राहिलेला नव्हता. आपल्याला मेंटेनन्स 8 ते 10 लाख रुपये येत होता. परंतु सांगायला हरकत नाही का मेंटेनन्स सुद्धा आपण ज्यावेळेस पट्टी वाढवल्यानंतर आपल्या ज्या 50 HP मोटारी चालत होत्या त्या मोटारी आपण पहिल्या बंद केल्या. आणि मला वाटत नाही आपण त्या पट्टीत आपला मेंटेनन्स फार कमी झालेला आहे पाणी पुरवठ्यावरती. कारण 50 HP मोटारी आपण 25 HP ब्रँडमध्ये गेलो. ब्रँडमध्ये आपण टेक्समोची यंत्रणा वापरली आणि टेक्समोची यंत्रणा वापरल्यामुळे तुम्हाला ज्ञात असेल ह्या 4 ते 5 वर्षात मोटार जळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि ते असून देखील आपण सर्व यंत्रणा स्टँड बाय केलेली होती. आणि स्टँड बाय केलेली असल्यामुळे आपल्याला पाण्याच्या बाबतीत इतकी मोठी अडचण आलेली नाही. त्यात आपल्याकडं पाणी पुरवठ्याचं सांगायला झालं तर आपल्याकडे जलजीवनची योजना चालू आहे. परंतु शासनाच्या काही अडचणी आहेत. ती योजना केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून चालू आहे. परंतु आता शासनाच्याच पैशाच्या, आता सर पण इथं आहे, शासनाच्या पैशाच्या थोड्याशा अडचणी असल्यामुळं त्या कामांना विलंब होतोय. परंतु त्या कामांना विलंब होण्यामध्ये ग्रामपंचायतचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. आपण वेळोवेळी त्या सर्व, आता 2 दिवसापूर्वी खासदार साहेब होते, BDO साहेब होते, त्यांची मुलाखत झाली. त्यांना लागणारे ठराव देखील साहेब आम्ही थांबवले का आमची कामं पूर्ववत करून द्या, आमच्या अडचणी आहे. वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय का त्या योजना ज्याची खोली कमी असेल किंवा ज्या ठिकाणी त्या योजना गेल्या त्यांचं काम व्यवस्थित नाही, या सर्व अडचणी आम्ही दाखवलेल्या आहे. परंतु त्यांनी एक 8 दिवसापूर्वीच त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे लवकरच आता ते पुन्हा अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी येऊन पुन्हा एकदा पाहणी करणार आहे. पाहणी करताना जिथं डिस्ट्रीब्युशन कमी आहे रवी, ते डिस्ट्रीब्युशन सुद्धा वाढवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. आणि तसं जो आपला पाणी पुरवठा विभागाचे मंत्री आहे गुलाबराव पाटील, आणि विशेष म्हणजे त्या विभागामध्ये आपल्या गावचा एक सुपुत्र त्या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे त्यांनी देखील आपल्याला त्या रिवाईजसाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करू. आणि डिपार्टमेंटने सुद्धा आमच्याकडे रिवाईज मागितलेलं आहे, रिवाईजचं पत्र ग्रामसभेचं मागितलेलं आहे. आपण ते आजच्या अनुषंगाने त्यांना रिवाईजचं पत्र देणार आहे. रिवाईजमध्ये ज्या ठिकाणी लाईन कमी पडलेली आहे, अंतर कमी पडलेलं आहे, त्या सर्व लाईन आपण पुन्हा एकदा धरून घेतलेलं आहे. आणि थोडासा काम करत असताना थोडासा अडचणी आम्हाला पण येतात, कारण ह्या काम करत असताना ज्या अडचणी येतात बरेचसे, आता यासापूरचे मुळे एरियाच्या काही अडचणी होत्या, पण तांत्रिक बाबी आहेत. कारण जुन्या लाईनवर आम्हाला काम करता येत नाही आणि जलजीवनचं काम चालू असल्यामुळं डिस्ट्रीब्युटरसाठी इतर क्षेत्रातून खर्च वित्त आयोगातून सुद्धा टाकता येत नाही. तरी पण एक कमी पडलेलं पाणी पुरवठ्याचं काम म्हणून आपण एक पाण्याची टाकी आपल्या यसापूर डोंगरावर एक पाण्याच्या टाकीचं प्रयोजन सुद्धा आता केलेलं आहे. आपलं त्याचं टेंडर पण झालेलं आहे. लवकर ते सुद्धा काम आपल्या याच्यामध्ये इथं आपलं होऊन जाईल. आणि म्हणून पाण्याची एकदम
किमान पुढं 35 ते 50 वर्षाचं आपल्या गावाला अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. काही टेक्निकल बाबी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि पुढील एक विषय होता गावातील पोस्ट ऑफिसला इमारत उपलब्ध करून देण्याबाबत, परंतु आपण त्यांना एक पत्र दिलेलं आहे, शासनाचं परिपत्रक होतं, परंतु पोस्ट ऑफिसला देण्यासाठी आपल्याकडं इमारतच उपलब्ध नाहीये. त्यामुळे तसा आपण ठराव त्यांना पत्र देणार आहोत. आणि आपण मुख्य विषयाकडे जाणार आहेत. त्या मुख्य विषयाकडे आपण जाऊ. आपल्याला या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार या ठिकाणी आपल्याला ग्रामरक्षक दल स्थापन करायचा. दलावरती आपण जी चर्चा आहे ती आपण करायला काही हरकत नाही. महिला भगिनी देखील उपलब्ध आहेत, अंगणवाडी सेविका उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रश्न गंभीर आहे. आता यरम साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतील आणि मग ग्रामसभेच्या अनुषंगाने आपण बाकी निर्णय घेऊ. मी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या विषयावर आमच्या सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे अशी मी आपणाला विनंती करतो. माननीय संतोषजी भांगरे, आमचे मित्र आणि उपसरपंच सुभाषजी गायकर, आमचा दारूबंदीचा कार्यकर्ता संजय गायकर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, अतिशय चांगल्या संख्येनं तुम्ही या ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी उपस्थित आहात. ही अत्यंत आशादायक गोष्ट आहे. कारण आजकाल ग्रामसभा म्हटल्यानंतर उपस्थितीची मोठी अडचण असते, परंतु ज्या प्रकारे तुम्ही सगळेजण या विषयावर गंभीर आहात याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. मध्यंतरी आमदारांनी दारूबंदीच्या बाबत अकोले तालुक्यामध्ये एक मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही गेस्ट हाऊसला एक मीटिंग घेतली. पंचायत समिती हॉलला सगळ्या सरपंचांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सुभाषरावांनी जे अतिशय आक्रमक असं भाषण केलं, त्याच्यामध्ये जे काही वास्तव त्यांनी मांडलं, तर त्यानं त्या सभेतले सगळेजण अंतर्मुख झाले आणि ब्राह्मण वाडा हा एकदम अकोले तालुक्याच्या दारूच्या प्रश्नामध्ये एकदम केंद्रस्थानी आला. आणि मी खरं तर आजच्या ग्रामसभेला येण्याचं कारण ते आहे की माझ्या असं लक्षात आलं की तालुक्याच्या एका टोकाला असलेले गाव प्रशासनाचं ज्या प्रकारे लक्ष तिकडं असलं पाहिजे त्या प्रकारचं लक्ष मला दिसलं नाही. आणि अवैध दारूच्या बद्दल या गावकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, किंबहुना त्यांच्या या लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. या भावनेनं खरं तर मी आज एवढ्या सकाळी एसटीने या ठिकाणी पोहोचलेलो आहे. अकोले तालुक्यामध्ये आमदार किरण लामटेंच्या टर्म सुरू झाल्यानंतर त्यांना मी असं म्हणालो की आपण अकोले तालुक्यामध्ये दारूबंदीबद्दल काहीतरी काम केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही अकोल्याच्या गेस्ट हाऊसला एक मोठी मीटिंग घेतली. त्या मीटिंगच्या आधारे पोलिसांना आम्ही जवळपास 62 गावांची यादी दिली की ज्या 62 गावांमध्ये दारूचा गंभीर प्रश्न आहे. त्यानंतर सरपंचांची एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये पण त्याचा आढावा घेतला. पण तरी सुद्धा आजही तालुक्यातल्या 25 गावांमध्ये दारूचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कालच आमची तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जी दारूबंदी समिती आहे त्या समितीची मीटिंग झाली. त्या समितीवर मी अशासकीय सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्या ठिकाणी अकोल्याचे पीआय होते, त्या ठिकाणी राजूरचे पीआय होते, एक्साईजचे 2 अधिकारी उपस्थित होते, बीडीओ होते आणि तहसीलदार होते. त्यामध्ये मी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. मी असं म्हणालो की तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला जाब विचारायचा आणि तुम्ही फक्त सांगायचं इथे इतका मुद्देमाल पकडला आणि तिथे तितका मुद्देमाल पकडला, हे आता सोडून द्या. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने असा इशारा दिलाय की जर पुढच्या 8 दिवसामध्ये अकोले तालुक्यातली दारू जर बंद झाली नाही तर 15 ऑगस्टला आम्ही सगळे तालुक्यातले लोक या तहसील कचेरीपुढे उपोषणाला बसणार आहोत. हा इशारा मी तुमच्या वतीने देऊन आलेलो आहे. आणि खरंच आपण 15 ऑगस्टला खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळेजण झेंडा फडकल्यानंतर आपण उपोषण करू. का मला एवढा महत्वाचा प्रश्न वाटतो दारूचा? एक छोटं उदाहरण देतो. अकोल्यामधल्या शाहूनगर नावाची एक गरीब वस्ती, आपल्या गेस्ट हाऊसच्या शेजारची जी वस्ती आहे त्या ठिकाणी 398 कुटुंब राहतात.
या 398 कुटुंबामध्ये मी एक सर्वे केला तर 23 माणसं फक्त दारूने मेलेली, 23 माणसं, तरुण माणसं. अर्थात हे काय शाहूनगरचं सांगायची गरज नाही. मी उद्या ब्राह्मणवाड्याचा जरी असा सर्वे केला तरी सुद्धा ती संख्या कदाचित 10-15 वर्षातली तेवढीच भरेल. कुणाचं लिव्हर खराब झालंय, कुणी ऍक्सिडेंट मध्ये गेलंय, कारण अनेक, लक्षणं अनेक, पण कारण मात्र प्रत्येकाचं एकच भरेल की दारू, दारू आणि दारू. आज तरुण पोरं दारूने मरतायत, रस्ते अपघातामध्ये जे मरतायत ते दारूने मरतायत, लिव्हरचा त्रास ज्यांना होतोय ते दारूचंच कारण आहे. तोंडाच्या कॅन्सरची संख्या अकोला तालुक्यात प्रचंड वाढली, त्याला कारण गुटखा आहे. आणि म्हणून विकासाची जी व्याख्या आहे, गावाच्या विकासाची व्याख्या, त्याच्यामध्ये आपल्याला व्यसनमुक्ती हा एक महत्वाचा मुद्दा आणावा लागणार आहे. आणि मला आनंद आहे की गावातले सगळे जबाबदार माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. विकास म्हणजे फक्त गावच्या इमारती बांधणं आहे का? विकास म्हणजे फक्त रस्ते चांगले करणं आहे का? विकास म्हणजे दवाखान्याची इमारत, विहीर खणणे, हे खणणे, हे म्हणजे विकास आहेत का? मला असं वाटतं की हे नक्कीच विकासाचे परिमाण आहेत. पण गावातील जी माणसं आहेत, या माणसांची कार्यक्षमता वाढणं, या माणसांना चांगल्या प्रकारचं सुखी जीवन जगायला मिळणं म्हणजे सुद्धा विकासाची एक परिभाषा असं मला वाटतं. आणि म्हणून या ब्राह्मणवाड्यामधल्या तरुण मुलांना चांगल्या प्रकारचं काम करता येणं, त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार करता येणं, आमच्या ज्या आया बहिणी आहेत यांची संध्याकाळ सुखाची जाणं, लहान पोरांना त्यांचं बालपण चांगल्या अर्थाने मिळणं, यासाठी आपल्याला व्यसनमुक्ती गरजेची आहे. आणि तुम्हाला सांगतो, हा जो दारूचा मुद्दा आहे हा भावनिक मुद्दा नाही, नैतिक मुद्दा नाही, लोकांचा धार्मिक मुद्दा आहे. तो दारू नसती पाहिजे. माझं म्हणणं तो आर्थिक मुद्दा आहे, विकासाचा मुद्दा आहे. एखादा दुकानदार जर दारू पित असेल तर त्याच्या दुकानात लोक जात नाही. एखादा लाईटचं फिटिंग करणारा दारू पिणारा असेल त्याला लोक काम देत नाहीत. एखादा मजूर आहे दारू पित असेल त्याला कामाला बोलवत नाही. अशा माणसाची कोणी आर्थिक व्यवहार करत नाही, देण्या घेण्याचा व्यवहार करत नाही. आणि म्हणून जो दारू पितो त्याची विश्वासार्हता गावातली पूर्ण संपलेली असते, खलास झालेली असते. त्याच्याशी कोणी कोणताच व्यवहार करत नाही. आणि म्हणून दारूचा प्रश्न हा माणसाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. ज्याला ज्याला आर्थिक प्रगती करायची आहे त्या माणसानं आज व्यसनमुक्त असेल तर तो चांगला. घरात लोक मुली सुद्धा देत नाहीत किंवा दारुड्याची मुलगी करत नाहीत. इतकं दारूच्या बद्दल समाजामध्ये संतापाची भावना. पण दुर्दैवानं आज वारकरी संप्रदायाचं असणारं ब्राह्मणवाड्यासारखं गाव, माझं आणि तुमच्या गावाचं नातं तुम्हाला माहिती आहे, कदाचित जुन्या पिढीला माहित असेल की माझ्या एका बहिणीचा म्हणजे आम्ही माझे वडील या गावामध्ये तलाठी होते 1960च्या दरम्यान वगैरे असं. आणि जुन्या पिढीच्या लोकांना किंवा तुमच्या वडिलांना वगैरे सगळ्यांना माहित असेल आणि या गावामध्ये ते राहत होते. त्यामुळे या ब्राह्मणवाडा, लिंगदेव, बेलापूर या गावांशी माझं एक नातं आहे. तो बेलापूरचा सप्ताह सुरू करण्यामध्ये आमच्या वडिलांचा वाटा होता. तर या सगळ्या परिसरामध्ये माझं एक भावनिक नातं आहे की हे गाव एकेकाळी वारकरी संप्रदायाची केंद्र होती, एक धार्मिक केंद्र होती. आणि आज या गावामध्ये चर्चा काय करावी लागते, तर इथली दारू का थांबत नाही. मला सुभाषराव मध्यंतरी सांगत होते की दारूवाल्यांना एखादं दुकान टाकावं, तशा पद्धतीने टेबल टाकून, दुकानं टाकून आज हे रस्त्यावर बसले. एवढी हिंमत. आज 7-8 हजार लोकवस्तीच्या गावामध्ये 4-5 माणसं गावाला चॅलेंज देतात. कसं काय ऐकून घेतो आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याबद्दल आपल्याला एकत्र झालं पाहिजे. जगामध्ये सज्जन कमी आहेत का, सज्जन जास्त आहेत, पण ते सज्जन संघटित होत नाहीयेत. आणि जे दुर्जन आहेत ते पटकन एकमेकाशी जमून घेतात, पटकन एकत्र येतात. आणि म्हणून तुम्ही पहा की गावातले 4 गुंड असतात पण ते एकमेकाला धरून राहतात. ते म्हणतात आमचा धंदा बेईमानीचा असेल पण आम्ही तो इमानाने करतो. आणि सज्जन माणसांमध्ये मतभेद असतात. याचं त्याची जमत नाही, त्याच्या जमत नाही, हा त्याला रागवतो, तो त्याला वाईट बोलतो. आणि म्हणून अजून सुद्धा ब्राह्मणवाड्यामधली जी काही सज्जन शक्ती आहे त्या सज्जन शक्तीने जर एकत्र आलं तर मला असं वाटतं की हा दारूचा प्रश्न फार गंभीर नाही. आज राज्य पातळीवर काय चाललंय, आमचे उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये बाकीच्या गोष्टी वाढवण्यापेक्षा 328 दारूची दुकान आणतायत.
म्हणजे 288 मतदारसंघ आणि 288 मतदारसंघाला 328 दुकानं, म्हणजे एक एक तालुक्याला एक एक दुकान भेट, अशी परिस्थिती. म्हणजे सरपंच साहेब 328 दारूची दुकानं जर या तालुक्यामध्ये येणार असतील, या महाराष्ट्रामध्ये येणार असतील, तर अकोले तालुक्याच्या वाटेला नक्कीच दुकान आहे. आज राज्य सरकारला 44,000 कोटी रुपये दारूतून मिळणार आहेत. आज 30,000 कोटी मिळत आहेत, 44,000 कोटी मिळणार आहेत. आणि दारूचा हिशोब असा आहे की दारूवरचा जो टॅक्स आहे तो 25% साधारण, म्हणजे त्याच्या चौपट दारू विकली जाते महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 45 चोक किती होतात? 45 चोक किती? 180. 144,000 कोटीचा जर महसूल महाराष्ट्र सरकारला मिळणार असेल, 45,000 कोटीचा महसूल मिळणार असेल, तर त्याच्या 180,000 कोटीची दारू महाराष्ट्रामध्ये विकली जाते. हा त्याचा अर्थ. 180,000 कोटीची दारू महाराष्ट्रामध्ये विकली जाणार आहे, त्यापर्यंत येणार. म्हणजे तुमच्यापैकी जर असं कोणी म्हणत असेल की काय ते दारूचा विषय घेतला, आपला पोरगा नाही दारू पित, या भ्रमात राहू नका. तुमचा पोरगा आज दारू पित नाही, पण तो उद्या पिणार नाही याची गॅरंटी तुम्ही घेऊ शकत नाही. मी सुद्धा घेऊ शकत नाही माझ्या पोराची. याचं कारण आजूबाजूचं वातावरण नासत जाणार आहे. की सरकारने जर अशी ओपन दारू करून टाकली, आज सरकारच्या मध्यंतरी डोक्यात आलं तर किराणावाल्याच्या दुकानात दारू विकायला ठेवले त्यांनी, बरोबर आहे? दाखवतो ना तुम्हाला मॉलमध्ये दारू विकायला ठेवले. तर आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला विरोध केला, पण ते थांबणार नाहीये. किराणा दुकानामध्ये दारू विकायचा प्लॅन आहे त्यांचा, किराणाच्या दुकानामध्ये. काय प्रकार आहे? तुमचं माझं पोरग सुरक्षित राहणार आहे? आज महिलांचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मुक्तांगण नावाची पुण्याची संस्था जर तुम्ही पाहिली तर मुलींसाठी एक स्वतंत्र विभाग केलेला आहे, व्यसनमुक्तीचा, स्वतंत्र मुलींसाठी, तरुण मुलींसाठी. शहरातल्या मुली आज दारू प्यायला लागल्या. चिल्लर पार्टी नावाचा एक प्रकार सुरू झालाय शहरामध्ये. चिल्लर पार्टी म्हणजे 12 किंवा 13 वर्षाची पोरं येतात, वाढदिवस साजरा करतात, त्या ठिकाणी दारू पितात. 1990 साली या महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याचं सरासरी वय 19 वर्षाचं होतं. 2006 साली या महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याचं सरासरी वय म्हणजे खालचं वरचं पकडायचं मधलं काढायचं 16 वर्षात झालं. आणि मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्राचं दारू पिण्याचं सरासरी वय 13 वर्षाचं. 13 वर्षाची पोरं आज दारू प्यायला लागली. 8वी 9वीच्या पोरांकडे आज बाटल्या सापडतायत. गुटखा तर अगदी लहान पोरं खायला लागली. याला आम्ही विकास मानणार. म्हणजे सरकारने एकीकडे वित्त आयोगामध्ये गावामध्ये पैसा होतायचा, आपण म्हणायचं सरकार विकास करायला लागेल, आणि दुसरीकडे 44,000 असे काढून घ्यायचे तुमच्याकडून. एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला दारू प्यायला लावून त्याच्याकडून ते पैसे परत 1,500 रुपये काढून घ्यायचे. असाच प्रकार ना. संजय गांधी निराधारचं पेन्शन द्यायचं गरिबांना आणि त्यांचे पैसे परत काढून घ्यायचे. शेतकऱ्याला पैसे द्यायचे आणि शेतकऱ्याला म्हणायचं की तुला फ्रस्ट्रेशन आले ना, दारू पिऊन दे आम्हाला पैसे. आणि म्हणून आमच्या गरिबांच्या कुटुंबावर राग आलाय. ज्यांच्या पैशाला माज आहे त्यांच्या दारूबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. जे फौज मध्ये जातात आणि मोठमोठ्या याच्यामध्ये जातात पुण्या मुंबईमध्ये, त्यांना मरू दे तसेच. माझी चिंता आहे गरिबाच्या दारूची. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की गरिबांच्या दारूचं काय करायचं. आज आमचा शेतमजूर असेल, आमचा कष्ट करून जगणारा माणूस असेल, आमचा शेतकरी असेल, आमची प्लंबिंगची याची त्याची छोटी छोटी कामं करणारी पोरं आहेत, ही जेव्हा दारू पितात तेव्हा माझ्या हृदयामध्ये पीळ पडतो. आज या बायका ज्या पद्धतीने मार खातायत त्या नवऱ्यांचा, आज बाईनं मजुरी कमवून आणायची, नवऱ्यांचे पैसे हिसकून घ्यायचे. परवा मी एका गावामध्ये गेलो होतो, तर बायको नवऱ्याला म्हटली एवढं दळण टाका. ते दळण त्याने दारूवाल्याला देऊन टाकलं, त्याची दारू पिऊन घरी. इतकं भयानक झालंय. म्हणजे दारूच्या बद्दल अक्षरशः घराच्या घर माणसांनी उघडे करून टाकलेले आहेत. जमिनी विकलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावरचा उत्माद केलेला आहे. आणि म्हणून आमच्या या माऊलींना खऱ्या अर्थाने समाधान जर मिळवून द्यायचं असेल
तर माझं आपल्याला अशी विनंती आहे की या लढ्यामध्ये आपण आलं पाहिजे. अजून काहीच बिघडलेलं नाही. या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांना पैसे मिळण्याची संधी असताना सुद्धा यांनी गावामध्ये एकही परमिट दिलेलं नाही. याच्याबद्दल आपण टाळ्या वाजून अभिनंदन करतो. हेच आणि इथून मागचे जे काही कोण सरपंच सगळे पदाधिकारी असतील त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आज अनेक गावातले सरपंच किंवा अनेक जण केवळ पैशासाठी अशा प्रकारचे लायसन देत असताना आपल्या अकोले तालुक्यातले बहुसंख्य सरपंच अशी भूमिका घेतात की आमच्या गावात नाही दारूचं दुकान आहे. आमच्या सुगावच्या डॉक्टर शिंदे महिला सरपंच आहेत. प्रचंड ग्रामसभेत धिंगाणा झाला. त्या म्हणाले नाही देणार मी लायसन. तेव्हा आधी गावात दुकान आहे ते त्या सरपंचाला विचारायचं माझ्या गावात मी नाही देणार, नाही देणार, नाही दिलं त्या बाईने लायसन. पण सरपंच हा एकटा नाही पडला पाहिजे, उपसरपंच एकटा नाही पडला पाहिजे, तुमचं पाठबळ त्याच्या पाठीशी. आणि म्हणून अवैध दारूच्या बद्दल दारू रोखणं हे फार अवघड काम नाही. तुम्हाला सांग, आज अकोले तालुक्यामध्ये 62 गावात दारू जात होती. आज फक्त 25 गावं उरलेत. फक्त म्हणजे तरी त्याच्यावर नाराज आहे मी पोलिसांवर. पण 25 गावामध्ये दारू विकली जाते. त्याच्यामध्ये ब्राह्मणवाडा पण आहे. मला ती 25 ची संख्या शून्यावर करायची. आणि यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. दारू थांबवण्याचे काय काय मार्ग आहेत? पहिला मार्ग, पोलिसांनी एक्साईजच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करणं आणि त्यांना काम करायला लावणं. कारण त्यांचा हप्ता ही काही जगप्रसिद्ध गोष्ट. आणि म्हणून एक्साईज आणि पोलिसांवर जितका आक्रमकपणे त्यांना कामाला लावण्याचा प्रयत्न तो आम्ही करतो आहोत. काल जसं मी सांगितलं की प्रत्येक मिटिंग मध्ये आम्ही ते करतो आहोत. आता आमदारांचं अधिवेशन संपलं, आपण परत एक मिटिंग घेणार त्यांच्यावर. आमदार त्यांची दर महिन्याला मिटिंग घेणार आहेत आमच्या कार्यकर्त्यांसोबत आणि विचारणार आहे ब्राह्मणवाड्याचं काय झालं, लिंगदेवचं काय झालं, चासचं काय झालं, कोतुळचं काय झालं, किती कारवाया केल्या, का दारू बंद होत नाही, याचा आपण हिशोब त्यांच्याकडून घेणार. हा पहिला भाग, त्यांना कामाला लावणं. मी तर मागणी अशी करतोय, आता कालच मी आज पेपरला बातमी उद्या करायची मी वाचताय, अकोले तालुक्यातल्या ज्या बीट मध्ये दारू सापडेल तो बीट हवालदार सस्पेंड करा ही आपली मागणी. ज्या गावामध्ये अवैध दारू विकली जाईल तो बीट अंमलदारावर टार्गेट करा, त्याला सस्पेंड करा ही आपली मागणी. जबाबदारी नक्की झाली. जर मला सांगा कावीळ झाली, तुम्ही डॉक्टरला जबाबदार धरता की नाही? उद्या ग्रामपंचायत मध्ये काय झालं, तुम्ही ग्रामसेवकाला जबाबदार धरणार की नाही? मग ज्याच्या बिटामध्ये दारू विकली जाते तो त्याचं कर्तव्यच करत नाही, मग त्याला पकडायचं का नाही? आणि म्हणून माझं तुम्हाला सुद्धा असं मागणं राहील की पुढच्या ग्रामसभेमध्ये जर दारू थांबली नाही तर इथल्या बीट अंमलदारच्या नावासह एसपी कडे तक्रार करा, याला सस्पेंड करा. जोपर्यंत आपण नोकरदाराची मानगुट पकडत नाही ना तोपर्यंत काम करा. जेव्हा त्याच्या लक्षात येईल की आता माझ्या जीवावर शेकायला लागले, माझ्या नोकरीवर यायला लागलं, मग तेव्हा तो दारूवाल्यांची गाचंडी पकडेल. आपण त्याची गाचंडी पकडल्याशिवाय तो दारूवाल्याची गाचंडी पकडत नाही. आणि म्हणून बीट अंमलदारांना टार्गेट आपण इथून पुढे केलं पाहिजे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की गावामध्ये जी अवैध दारू विकली जाते या अवैध दारूच्या न कंटाळता सातत्यानं तक्रारी केल्या पाहिजे. आता तक्रारी करून सुभाषरावांनी सगळेजण कंटाळलेले आहेत, मलाही माहिती आहे की तुम्ही सगळेजण वैतागलेले आहात. पण आता सध्या जिल्ह्यामध्ये जी चांगली परिस्थिती, याच्या इतकी जिल्ह्यात परिस्थिती कधीच चांगली नव्हती. सुदैवाने या जिल्ह्यात जे नवीन एसपी आलेले आहेत त्या एसपी अत्यंत आक्रमक आहे दारूच्या बद्दल. त्यांनी आल्यानंतर हे जे धाडी पकडल्या, कोतोला जो गुटखा पकडला तो गुटखा काही इथून मागे येत नव्हता, पण त्यांनी आर्थिक लागेबंदी तोडून टाकली. त्यांनी स्वतंत्र एक पॅरल पोलिसांचं पथक तयार केलंय आणि ते पथक फक्त अवैध धंद्यांवर काम करतं. आणि म्हणून सुभाषरावांना मी आज सांगेल की सातत्यानं एसपींना ब्राह्मणवाड्याच्या तक्रारी इथून पुढे गेल्या पाहिजे. अगदी सामान्य माणसाने मेसेज करताना, सामान्य माणसाने फोन करा. जेव्हा दिवसातून त्यांना 10 फोन जातील की ब्राह्मणवाड्या गावामध्ये दारू विकली जाते, तेव्हा ते इथल्या पीआयला म्हणतील काय चाललंय तुझं, ब्राह्मणवाड्याचं दारू मला बंद जायचं. आणि म्हणून डीवायएसपी एसपी यांना सातत्यानं निवेदन देणं, सारखं तक्रारी करणं हे सातत्याने आपण केलं. हे लोक जर अकोल्याला निवेदन द्यायला आले तर तुम्ही तुमची कामधंदे बाजूला ठेवून आले पाहिजे. असं नाही म्हणायचं काय आमच्या घरात कोण दारू पित नाही, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट मी आज सांगतो महिला वर्गाला की तुम्ही आक्रमक होऊन ते अवैध दारूचं दुकान एकदा तोडून टाकलं पाहिजे. जी गोष्ट कायदेशीरच नाहीये तिथं कसला कायदा आला? जी गोष्ट बेकायदेशीर आहे, जी आमचे संसार उद्ध्वस्त करते, त्याला एकदा इशारा देऊन सरळ महिला वर्गाने त्या ठिकाणी सरळ ते तोडून टाकलं.
जी दारूची गाडी रात्री या गावामध्ये येते ती गाडी फोडून टाकली पाहिजे. एकदा त्या गाडीवाल्याच्या लक्षात आल्यानंतर आपण जर दारूची गाडी भाड्याने दिली तर आपल्या गाडीच्या काचा फुटतात हे जर त्याच्या लक्षात आलं तर तो परत गाडी देणार नाही. आणि म्हणून रात्रीच्या वेळी या ठिकाणी जी आळे फाट्याची गाडी येते, रात्रीच्या वेळी जी घारगावची गाडी येते, ती गाडी या गावामध्ये फुटली पाहिजे. तुझ्या गाडीचं चाक दारूची घेऊन आमच्या गावामध्ये येऊन दारू आमच्या गावात पाय टाकून दे, आपल्याला घाबरलंच पाहिजे ना त्यांनी. हिंमत कशी होती त्याची दारूची गाडी गावात आणण्याची. आणि म्हणून मी त्या तरुणांना आणि महिलांना आवाहन करेन की ती गाडी फोडा पाहिजे तुम्ही. जी गाडी रात्रीची वेळी ते लक्ष ठेवा. आणि गाडी गावात आल्या पहिले दगड टाकून त्या गाडीच्या काचा फोडून पहिला तो सगळा जो माल आहे तो रस्त्यावर ओतून जातो. मग तो दुकानदार विचार करेल की साला मला दारूतून मिळतात एवढे जर गाड्या फुटायला लागल्या म्हणजे, आणि ती गाडी तशी जाणार नाही, ती पोलीस स्टेशनला जमा होणार आहे. आणि मग तो भाड्याने गाडी जाणारा जो मालक आहे तो विचार करेल की जर एक गाडी भाड्याने दिल्यानंतर जर माझी इतका 1000 रुपयाचं नुकसान होणार असेल तर मी परत कशाला या गावामध्ये, तो दुसरा गाव निवडेल, तो ब्राह्मणवाड्याच्या नादीच नाही लागत. आणि म्हणून गावामध्ये येणारा पुरवठा तोडणं, गावामध्ये जिथे जिथे अवैध दारू आहे तिथं महिलांनी जाऊन ते खोके रस्त्यावर आणून फोडणं, ही आक्रमकता जोपर्यंत महिलांची दिसत नाही तोपर्यंत गावातली दारू थांबणार नाही. नुसते निवेदन देऊन दारू थांबत नसते. पण हे करताना आपल्याला गावामध्ये प्रबोधनाच्या मार्गाने सुद्धा थोडंसं जावं लागेल. आता या गावामध्ये अनेक सप्ते होतात. या गावामध्ये चांगलं हायस्कूल आहे, आश्रमशाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे. तर मला असं वाटतं की त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्यांना प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करायचे.